मी वासुदेवराव पाटील देऊरवाड या संस्थेचा एक पंच परंपरेने वारसाप्रमाणे. साहली ऊर्धता प्राणकुळितच विरघळला. 3 मूर्त्या आहेत. एक बालाजीची आहे, एक लक्ष्मीजीची आहे, माऊली. देह होनी धूपावचित दरवळता मंतरलेले सारे क्षण अवघे आठवतीला मग रसिक जन. एक ब्राह्मण ह्या गावात आला या 3 मूर्त्या घेऊन. तो वार्धक्यामुळे त्याने देवाला विनंती केली की बा आता पुढे तुमची कोण सेवा करेल, कोण पूजा करेल, मी आता थकलो आहे, मी कधी मला मृत्यू प्राप्त होईल काही सांगता येत नाही, मग तुमचं कसं. तर देवाने त्याला झोपे दृष्टांत दिला तर तू काळजी नको करू, तू आम्हाला घेऊन निघ इथून, तीर्थाटनाला निघ, ज्या गावामध्ये आम्ही मोकळे होऊ तिथे आमची स्थापना होईल. भ्रम मिळू दे जन विजन नवरस मी उधळून आचरणी तुझ्या. फिरत परत ह्या गावामध्ये आला. सायंकाळची बरं तो थकला बसलाच येतो. त्याने विचारलं बघ तुम्ही पुन्हा नवीन दिसताय गावात, ह्या गावाचे नाही आहे. तो म्हणाले बाबा मी असा आहे, ह्या मूर्तींना घेऊन फिरून आलो, तीर्थाटन करून आलो आणि वाट पाहून या कुठे वेगळ्या होत्या, मी थकलो आता फिरू. तो असा त्याने असे उद्गार काढले. सकाळी उठून त्यांनी आपलं स्नान वगैरे आटोपून पूजा केली, मूर्त्या खरंच वेगळ्या झाल्या. चमत्कार झाला आणि तो ब्राह्मण म्हणे आता हे 5 बसा, आता मी झालो मोकळा याच्यातून, चमत्कारी मूर्ती आहे, मी ठेवू शकत नाही, मग काय करावं, असं करू म्हणे पटलाकडे जाऊ. तर त्यामुळे दोघे जणी यांच्याकडे आहे, पण पाटील भाऊ हे असं आहे, अशा मूर्त्या वेगळ्या झाल्या आहे, ह्या तुमच्या घरी ठेवा. त्याने तो सगळं प्रकरण सांगितलं कसं त्या वेगळ्या झाल्या. ते म्हणाले गडबड नका करू, घरी ठेवणाऱ्या मूर्त्या नाही आहे, मी तुम्हाला जागा देतो, त्या जागेवर आपण त्यांची स्थापना करू आणि त्यांची नगर प्रदक्षिणा करू गावातून, सर्वांना याचं दर्शन होईल. मग आता ते सर्व त्या कार्यक्रमाची रूपरेषा यांनी आखली. जो ब्राह्मण नेमला हा उत्सव आला की 3 दिवस मग सगळं गाव इथं गोळा व्हायचं. आणि या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये असणारा प्रत्येक वर्ग, मग तो कोणत्याही जातीचा असो, हिंदू, त्याला प्रत्येकाला एक कामगिरी पोळी. तुमच्याकडे रथ बांधायचं काम आमच्या समाजाला, विशिष्ट त्याच्या समाजाला तुमच्याकडे बा पालखी घ्यायचं काम, तुम्ही ते लोटांगणाचं काम पाहायचं, असं सर्वांना नेमून दिलं आणि सांगितलं की सर्वांनी आता याच्यात सहभागी व्हायचं. आणि एक अजून नियम केला, हा कार्यक्रम होत असताना कोणाच्या घरी काहीही अमंगल झालं, एखादा मृत्यू झाला तर कोणालाही सुतक राहणार नाही. हे याच्यासाठी की याच्या दुर्दृष्टीने पाहायला कार्यक्रम खंडित पाहायला नको. एका कुटुंबाला जबाबदारी दिली, त्याच्याकडे अमंगल झालं तर म्हणून येत नाही. आता ते म्हणाले सुतक कोणालाच ते कार्यक्रमापर्यंत सर्वांनी यायचं आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या मठामध्ये जो ब्राह्मण होता, मग काय झालं, खरोखर त्याच्यामध्ये संचार झाला आणि तो गडबडा लोटायला लागला. मग ते लोटांगण झालं. लोकांनी पाहिलं की बा हे महाराज लोटांगण घेऊन राहिले, याच्या अंगात संचार झाले बा शक्तीचा. मग ते लोकांना कुतूहल वाटलं, लोटांगण पळायचा. मग लोटत नदीत जायचा. मग तिथून विसर्जन करून आलं की 2 धनं उचलून आणायचे, मूर्त्यासमोर ठेवायचं. असा हा कार्यक्रम सुरू आहे.